ते जरासं तुमच्या पोरीवर लक्ष द्या ना हो बाबा. हा ते पोरगी काय म्हणते तर कोणाचे घर खराब करून टाकन एकटं, नाही तर सारी इकडे बोंब करून टाकन आपली. नाव काय गाव काय, हा मास्तर मास्तर अन असे म्हणून विचारते तुम्हाला लोक. आणि कोण विचारून अशा नव्ह तुम्हाला. हा ते पोरगी पाहिना काय नाव करून राहिली तुमचं. हो आता काय झालं, काय केलं पोरीनं? हा आता मागं काय म्हणते तर सून चांगली नव्हती, आता पोरगी चांगली नाही. आता चांगलं आहे तर आहे कोण मग? कोणीच जर चांगलं नाही तर. अहो तर सुनीले दुसऱ्या गोष्टीनं म्हणू आपण, काम धंदा नाही करत काही नाही, पण ही पोरगी तुमची पाहिना. आता सरलाबाईच्या घरी जायची काय गरज होती तिले. हा आता शेजारी पाजारी होय तर जाते. आता तू नाही जात काय? तुला काय मी मनाई करतो जायले का? काऊन चालली काय चालली म्हणून? मग आता तिला मनाई करू काय? जाऊ नको येऊ नको म्हणून? आता तिकूनही म्हणा तुम्हीच मले का बाप बंधन करते, कुठं जाऊ येऊ देत नाही, बोलू देत नाही, नाही काय? अजून तुम्हीच बोला, तुमचेच बोलले मी ऐकू अजून. तुम्हाला समजत कसं नाही व? हे राजेश कपडे धुवून राहिला तिथं, हा तर हे गेली तिथं त्याच्यासोबत बोलायले. अहो ही त्या राजेशच्या मागं लागली आहे. काय म्हणते माहित आहे? त्याच्यासोबतच लग्न करतो म्हणते. सांगा आता शोभते काय? आता एका लेकराचा बाबू आहे ना तो, पण ह्या पोट्टीला शोभते का आपली इच्छा सांगा बरं. नाही पण हे लयच प्रकरण बिघडून राहिलं पण मात्र आता आहे की नाही. पोरीला जरासं समजावत पण नाही. हा समजून सांगाव ना का दुसरं इकडे करून देतो बाई, त्याच्या मागं लागू नको. हा तो घरदारवाला माणूस आहे, जबाबदारी आहे त्याच्यावर बायकोची, लेकराची, घरादाराची. हा इले समजत कसं नाही? समजून सांग ना तिले. तुम्हाला काय वाटतं मी समजून नसं सांगितलं तिले? हा बिना समजून सांगितल्याची आहे काय मी? पण ऐकलं नाही पाहिजे का तिनं बापा? ऐकते काय ते तर तोंडवर पडते माझ्यासोबत मुजारा करते. किती बोलते ते मला टोचू टोचू बोलते म्हटलं. तशी की थे माय वय ना, मीच पोरगी वय तिची. साऱ्या चांगल्या चांगल्या पोराचे स्थळ चालले येऊ लोक म्हटलं तरच ते अशा स्थळासाठी, आणि आपल्या हातात येऊन राहिले तर आपण करू नाही राहिलो. काऊन का पोरगी नाहीच म्हणते सप्पा, काय करा जबरदस्ती करून द्या तिचं लग्न. आणि नाही रांधली म्हणजे तिथं ते लोक कोणाला बोलतील आपल्याला. नाही आता ते नांदो चाहे नाही नांदो, आता मी तिले ठेवतच नाही. आता जबरदस्ती करायला लागली तरी चालते, पण तिचं लग्न करून देतो म्हणजे करून देतो. फक्त माझ्या हाताशी आता स्थळ आले पाहिजे. हा नाही तर देऊन देतो माया बिन एखाद्या आले कोणाली. जाय म्हणून तिकडे, तू आमचं नाही ऐकत तर आम्ही तुझी ऐकत नाही. काय करून तर मग चांगलं सोचून नाही गुन्हा आहे काय लेकरायचा? चांगलं सोचून राहिलो, हे जरा जास्त डोक्यावर बसल्यासारखी करून राहिली. आता आपण घेतो प्रेमानं, जाऊ दे बा एकटीच पोरगी आहे एकटीच पोरगी आहे. पण पोरगी काही ऐकायला खाली नाही. मग माझ्या जर खोपडं सरकलं ना तर मग मी काय करून सांगताच येत नाही. पुष्पा तिला एकदा प्रेमानं सांगून द्या आता समजून. अहो एक डाव काय 4 डाव सांगितलं, 4 डाव 10 डाव सांगितलं, पण ते काही ऐकायला खाली आहे नाही. बरं ठीक आहे, सांगितलं ना. आता मी सांगतो तिला एकदा प्रेमानं समजून. ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तर मग मी माझ्या मर्जीनं करन. फक्त तू आडवी येजू नको मध्ये. येतच नाही मी आता आडवी. आता मध्ये मी अब्रू पेरायची आहे. काय करू तिच्याच मागं लागू काय? हा आता म्हटलं तिथं त्याची बायको घरी नाही काही नाही, इले काय करू तिथं जायची त्याच्यासोबत बोलायला. तिथं गेलीये सोनकी. बरं बरं ठीक आहे मग पाहतो आता. आता माझ्या मित्राच्या पोराचं आलं होतं स्थळ, पण आता सप्पा हे नाहीच म्हणे, म्हणून जुळलं त्या पोराचं आता. मग आता मग काय मी बसू काय इथं त्याला म्हणू काय का त्या पोराचं लग्न तोडून टाक म्हणून, मग पोरगीच देतो असं म्हणू काय? आता आता जाऊ दे, आता दुसऱ्या इकडचं कुठचं आलं म्हणजे मग पाहतो. मग नाही तर काय तर चांगले चांगले चालले जाईल हातातले रिश्ते. मग बसा लागून आपल्याला काय वाजवत. मग काय करा, पोरीचं इकडे वय निघत जाईल आणि इकडे मग रिश्तेही नाही येत जाईल. बसा लागून घेऊन तिला घरात आयुष्यभर. नाही नाही तसा नाही करत आता. आता पाय पोराच्या वेळेस झाली तसं, तर पोरानं स्वतःच्या मनानं शांतपणा करून घेतली. हा तर आज आपल्याजवळ नाहीये म्हटलं. आपल्या मनानं केलं असतं ना, कसंही म्हटलं इथं राहिला असता. हा इथं राहिला असता तर 2 शब्द बोलायला झाले असते, काही झालं असतं. आता तर कोणी काय म्हणते 2 लेकरं असूनही नाही असल्यासारखं झालं ना माणसाचं काम. ठीक आहे जेवण करून घ्या मग, आता ताट वाढून देतो. आणि तुम्हाला झाला का ना आता ड्युटीवर? वा वा जात लागतेच. ते काही कुठं अडते काय? ठीक आहे पाहतो मग मी बाकीचं आता उद्या काय काय करायचंय काय नाही तर. काय करता हो पुष्पाबाई? काय करून राहिल्या मोठं झालं काय? जेवण खाऊ ना मस्त बसले असता आरामात. नाही हो जेवण खाणं व्हायचे आहे ना. ये ना, कुठे गेली होती तू? कुठं नाही गेली होती, जरा असं कोणी खरकट मरकट हे ते राहते कोणी घरात, तर ते म्हशीला मांडायला गेली होती बा. आणि मी म्हटलं चला तर जराशी जाऊन पाहतो. पुष्पाबाईच्या घरी लय दिवसची आली नाही, जाऊन पाहतो म्हटलं म्हणून आली इकडे. बस ना मग ये ना. कायची केली हो भाजी घ्यायची पुष्पाबाई? भाजी कायची करू हो? केली वांग्याची भाजी. आता वांगेच होते घरी. आता बाजार आहे म्हटलं, आता तर उद्या आहे बाजार. म्हटलं जाऊ दे आता वांगे आहे का नाही, वांग्याचीच घेतो म्हटलं भाजी करून. मग सारं सरलं होतं. आता मागच्या हप्त्यातलं थोडं थोडं होतं बाई. मी काही आता मनात आणत नसतो. जेवढं आणलं तेवढं पुरं बारा करतो हप्ताभर. मग नाही तर काही तर तसंच करायला लागते, कायची ना कायची जराशी पाहिजे भाकरीच्या उरावर भाजी. म्हणून आहे सगळं. नाही तर काय कोल्हाही खाऊन घेतलं तर. मी काय म्हणत होती भाऊजी, पुष्पाबाई, मी काय म्हणत होती, आता पहा गड्या, आता तुमची पोरगी आहे, आता पोरीच नाही आहे हो इकडे तिकडे. आता तुमची पोरगी आहे बाई लग्नाची. त्याच्यासाठी म्हणत होती माया कनी पुतण्या आहे, साजरा आहे म्हणजे कामा धंद्याचा. अन काय म्हणते नोकरी आहे त्याले, पण प्रायव्हेट आहे गड्या, सरकारी आहे नाही. तर नोकरी आहे सगळंच बरोबर आहे. शेती वाडी, आई वडील, मस्त काय म्हणते म्हशी गिशी सगळं आहे घरी. तर पाहता का तुमच्या पोरीसाठी? मग उंच आहे का पोरगा, चांगला आहे काय? हा भाऊजी पोरगा गिरगा मस्त आहे, एक नंबर आहे. तुम्ही पाहून घ्या लागन तर.
असं करा ना तुम्ही, बोलावूनच घ्या ना ते इले. बोलावलं म्हणजे माहित पडेल मग कसं आहे काय आहे तर पाहासाठी. पण पाहुणे याच्या पहिले मग पोरीला विचारणे लागन काय बा? हा मग लागन तर बोलावते ते इले. मग सांगतो तू का आता म्हणा पोरगी अशी अशी आहे हे असं तसं नको सांगू. पोरगी चांगली आहे असं सांगतो बाबा, नाही तर मग आणशीन आपण. किती भाऊ आहे मग पोराले? दोघं तिघं भाऊ असेल तर चालत नाही आपल्याला. एकटा पाहिजे पोरगा तर चालन. कारण का कसं आहे पोरी कोण पहिलेच काम होत नाही. तुम्हाला तर माहितच आहे ना बाई. एकटाच आहे भाऊजी, बिलकुल एकटा. आणि जमीनही आहे म्हटलं एकट्याच्याच नावानं. काहीच नाही, बहीण नाही भाऊ नाही कोणीच नाही, फक्त एकटा. आणि मस्त राहते, घर दार सगळं चांगलं आहे. मस्त सुखात राहील तुमची पोरगी. ठीक आहे ना, मग बोलावून घ्या ना उद्या पाहुणे इले. उद्या बोलावून घ्या, दाखवून देऊ पोरगी. काय हरकत आहे दाखवायला? नाही हो, तिला विचारायला लागेल काय पहिले? हा असं असं आहे पोरग, हे आहे ते आहे, लग्नाला तयार आहे नाही आहे, विचारपूस तर करायला लागेल ना पहिले. का पहिलेच हो म्हणून देता का त्याला? काहीच नाही विचारायला लागत, मी बरोबर करतो आता काय करायचं काय नाही तर. बरं बाई, मी काम तर रत्नाबाई सांगून द्यायचा काय त्याने उद्या बोलावलं म्हणून. आता मदत तुम्हीच आहे बा, फक्त बरोबर पाहिजे काय, बरोबर निभलं पाहिजे. नाही असं नाही झालं पाहिजे का बा फालतूच काही येणं जबरदस्ती गेलं का असं तसं, असं नाही झालं पाहिजे. म्हणून म्हणतो पद्धतशीरपणा लागून रे बा आपल्याला. तुम्ही निश्चिंतच राहा भाऊजी. हा मला असं वाटते का कोणाची पोरगी नेऊन राहिलं दुःख नाही झालं पाहिजे म्हणून. टेन्शन घेऊ नका बिलकुलही. माय पुतण्या होय, माय जाऊ एक नंबर आहे म्हटलं. टेन्शनच नाही तिचं कोण्या गोष्टीचं. म्हणतही नाही सुनीले काही ना बोलतही नाही काही. बरं येतो मग मी, काय येतो पुष्पाबाई. हो ये, पण माझं म्हणणं काय आहे, यायचं नको ऐकू तू. मी तुला घंटा 2 घंट्यानं सांगायला येईन तुझ्या घराकडे, तेव्हाच हो म्हणजो. सध्या फक्त गोष्ट तुझ्या मनातली मनात ठेव बाई. कसं आहे यायचं, कसं आहे घडीतलं घडे आहे, वक्तातच म्हटलं पलटून जाते. मग आता म्हणून करायचं आहे, मग थोड्या वेळानं म्हणून नाही नाही करायचं नाही आहे, असं होते मग ते. त्याच्यापेक्षा ते राहू दे, तू काही त्याचं टेन्शन घेऊ नको. मी येतो तुला सांगायला, तेव्हाच हो म्हणजो. नाही तर मग 2-3 जण आणा असं सांगून देतो त्याला. बरं ठीक आहे, ये मग काय. तोपर्यंत मी त्याला काही सांगत नाही फोन करून. चल जातो मग आता. मैचा बुवा वाट पाहून राहिला असं घरी. कुठं गेली तुझी पोरगी गिरगी, कुठं गेली हो? हा आता इथं काय करते? आता तिकडे तर नोकरी गिकरी करे. आता सोडली वाटते नोकरी, नाही? नाही हो, ते ऑनलाईन करते ना. इथं घरी बसून लॅपटॉपवर करते ना. आता तिथं करे पहिले, पण आता ते तिथून घरून काम करून राहिली ना. आता लय दिवस चालले नाही घरी, आता राहून राहिली. जाईन मग अजून 4-6 महिन्यानं गावाले. मग का हो, लग्न गिग्न झालं म्हणजे मग कसं करेल? मग कशी जाईन पोरगी? हा मग तिकडे थे न इकडे असं असं होईन काय मग? पाहिले सोडून टाकन ते. आता का नाही तर काही करणार आहे. घरून करायचं काम असलं तर करन, नसलं तर मग राहू देईन. हा तेच म्हणतो बा. उद्या चालून कसं आहे, आता मैन रिश्तेदार होय, मै नातेवाईक होय, तर मलाच बोलतील ना ते. काही झालं इथं म्हणून म्हणतो. तुम्ही अशी तिला न विचारता हो कसं म्हणून दिलं? तुम्हाला माहिती आहे की ते बसनच म्हणून. नाही राहिली उद्या घरी म्हणजे मग काय कराल? अरे राहते ना ती उद्या घरी, तू काय टेन्शन घेतो? मी आहे ना, मी असल्यावर तू टेन्शन नको घेत जाऊ. बरं हा, मी म्हटलं ना तुला का मी सांगतो बरोबर म्हणून. मी बरोबर समजून सांगतो. बापाने जर पोरगी मानली नाही एवढं प्रेमानं सांगितल्यावर, तर मग तर काही झालं. मग ते पोरगी तर घरात ठेवायचं नाही की नाही समजा. मग हो माहित पडते बाबा आता काय होते तर. चला मग जेवायला ताट वाढून देतो तुम्हाला. काहून तुला उपास आहे काय? तू जेवून घे ना, सोबतच जेवून घेऊ. किती जण आहे आपल्या घरात, ते येईन आणि येईन तेव्हा जेवण. बरं ते आली ना विचारते नाही तुले आई जेवली का जेवतो का काही. मग काय नाही तिचा विचार करून नाही तुलाच तिचा. कुठे गेली होती बाई ती ना? हा हे अशी मोकाटच फिरत राहतं काय? अशीच फिरे काय तिथे पुण्यातही अशीच फिरे काय तू? बाबा याला फिरणं म्हणते काय? कोणाच्या घरी गेलं आलं काही झालं तर याला फिरणं म्हणते काय? फिरत नसते काय? आता काय घरातच बसली राहू काय मी? मला गमते काय घरात? तुम्हाला माहित आहे ना, मी मग दिवसभर जॉबमध्येच राहतो बाया. पण आता थोडा वेळ घंटा 2 घंटे तर फिरू द्या मला. मला समजलं का तुम्ही काय म्हणते राजेशच्या घरी गेली होती म्हणून? काय कायसाठी? काय आहे त्याच्या घरी? राजेशच्या घरी काय आहे? मोहिनी घरी नाही वाटते. नाही बाबा, त्या घरी नाही आहे म्हणून तर गेली होती. गेली थोडीशी बोलली आणि येऊन गेली. मग कोणी घरी नसल्यावर त्याच्या घरी जाणं बरोबर आहे का? शोभते काही आहे? हा असं शिकवलं काय आम्ही तुम्हाला? का कोणाच्या घरी जायचं? हा कोणाच्या घरी काही असते काही नाही. आपण काही नाही करावं एवढं लक्ष देत बसावं कोणाच्या याच्यात. आई काय केलं जेवायला? कायची भाजी केली होती आता जेवासाठी? हे भाजीचं जाऊ दे. मला पहिले एक गोष्ट सांगतो, त्या राजीच्या घरी काय गेली होती? ते मोहिनी घरी नाही आहे. असं कोणाची बायको नसल्यावर कोणाच्या घरी जाणं बरोबर आहे काय? शोभते काय तुला हे? सांग बरं तू. आता लहानशी आहे काय तू? का तुला समजू समजू सांगा लागते? हा एवढं काय म्हणते माई, एवढं सांगून राहिली तरी ऐकायला खाली नाही. किती कमाल म्हणाव तुले, पोरगीच म्हणाव तुले. बरं मी काय म्हणतो टीना, उद्या म्हटलं पाहुणे पाहायला येणार आहे म्हटलं, तर घरी थांबतो कुठं, जायचं नको दुपारी. काय पाहुणे? कोण म्हटलं बाबा तुम्हाला लग्न करणार आहे म्हणून? मी आणि कशासाठी? मी म्हटलं का तुम्हाला? मग मी म्हटलं नाही तर तुम्ही कशी जोर जबरदस्ती आणता का पाहुणे? मी म्हणन तेव्हा आणजा. मी म्हटलं नाही अजून मला लग्न करायची सध्या इच्छा नाहीये. जेव्हा इच्छा होईल मी तेव्हाच हे करून म्हटलं. नाही तर मग बस कोणी आणा द्यान माझ्या घरात बांधून. मी लग्न करत नाही म्हणजे नाही. कोणच नाही म्हटलं, मी स्वतः निर्णय घेतला म्हटलं तुझ्या जीवनाचं लक्षात ठेव तू. नाही तर मी अशा कोणाला बांधून देईन म्हटलं तर तू लक्षातच ठेवत राहशील. त्याच्यापेक्षा सरळ मतानं आता हो म्हण, तुला सांगून देतो मी. आता कधी नाही म्हटलं तर पाय कधी. हो तुला घराच्या बाहेर जाऊन देणार मी.
काय म्हणते तंगडे तोडून टाकन आणि हातात देऊन देईन. बज्जो मग घेऊन ते घरात. आई आई सांग ना बाबाले, बाबा बाईनं कसे बोलून राहिले. मी आतापर्यंत सांगितलं ना का सध्या नाही करायचं म्हणून. नाही म्हटलं तर नाही करायचं. एवढं काही जबरदस्ती येऊन पडली आहे. पण काय झालं नाही करायले? हा एवढा चांगला पोरगा आहे म्हणते, प्रायव्हेट आहे म्हणते नोकरी फक्त. आणि काय म्हणते तर पोलीसची ड्युटी आहे त्याले, वावर शेत आहे घरी, सगळंच बरोबर आहे. अजून काय पाहिजे तुले? कोणतं चूक पाहिजे तू सांग आता. तसं देतो करून तुझ्या म्हणणं, तुला जसं पाहिजे तसं. त्या दिवशी म्हटलं मी लपवलं, मोहिनी आली होती तर हा तिला सांगितलं नाही खरोखर काय आहे म्हणून. बिचारी काय म्हणते तर रडून पडून राहिली होती. हा आणि तुम्हाला आहे का थोडीशी अक्कल? चांगलं असते काही असे कामं करायला नाही पाहिजे. त्यांना म्हण का तू म्हण. पाय तुला आता हो म्हण नाही म्हण काही म्हण, पण जो उद्याचा पाहुणा येणार आहे त्याच्यासाठी सरळ तयार राहायचो. नाही तर मग म्हणशील का मी तयार राहत नाही, मी करत नाही. असं नाटक जमणार नाही रे बा मला, मी सांगून देतो आताच. बाबा मी पाहुण्यासमोर येणार नाही आणि मी काही लग्न करत नाही. तुम्हाला सांगितलं ना मला लग्न करायचं आहे नाही म्हणजे आहे नाही. उद्या चालून जर मी चांगली राहिली नाही लग्न झाल्यावर सासूसोबत नवऱ्यासोबत तर माझी बदनामी होईल. त्याच्यापेक्षा आजच नाही करत ना मी, कारण माझ्याकडून कोणाची गुलामी सहन होत नाही. मला मग कुठं जाऊ नको, येऊ नको, हे नको करू ते नको करू. मला बंधन घालणं काही पाहिजे नाही, म्हणून मी काही लग्न करत नाही बाबा. जशी आहे तशी बरी आहे. हा मी म्हटलं होतं ना ऐकत नाही म्हणून ते. अहो ऐकतच नाही, मोठी जबरपणा करते ते. आता काय करताय सांगा आता तुम्हीच. सांगतो ना तिले. काय टीना, तुला जर उद्या पाहुणे समोर यायचं नसन तर तू उद्या ह्या घरात राहू नको. ह्या घरातून निघ, आपलं काय काय आणलंय ते घे आणि निघून जा इथून. कुठंही जाय, काही कर, म्हणजे काही घेणं देणं नाही आहे. समजलं? ही गोष्ट तू आता ध्यानात ठेव आखरी. आणि याच्यानंतर मायबाप हे विसरून जाचो. जसं तुला आमची कदर नाही आहे आता, तर हे विसरून जाचो का आपल्याला मायबाप होते. समजलं ना? आलं ना ध्यानात? निघ मग आता. काय करायचा विचार तू आता रात्रभर ठरवत बस. ठीक आहे बोलावचा पाहुणे उद्या, माहित पडते. हा पण त्याला पसंती दाखवली तर मग काय, मग लग्न करून टाकायचं. मग काय करायचं? आम्ही काय तुझ्या जिंदगीला पुरणार आहे काय? इथं बसून काय करशील इथं? आई त्याच भडकवलं असं बाबाने. नाही तर बाबानं मला आजपर्यंत म्हटलं नाही, म्हटलं लग्न कर नाही म्हटलं, करू नको नाही म्हटलं, राय नाही म्हटलं, राहू नको नाही म्हटलं. हे त्याच भडकवलं म्हटलं आता बाबाने. लग्न करून टाका, लग्न करून टाका. काय भेटते बाई लग्न करून? विनाकारणच नाही मागे लागून गेले. लग्न कर म्हणून. मी काय नाही म्हणून समजत नाही का त्याला? त्याला समजलं नसतं तर गोष्ट अलग होती. हा पोरीचं लग्न करायला तेही समजत का त्याला? एवढी 28-29 वर्ष शिकून राहिली तरी काय म्हणते तर तुला अक्कल नाही येऊन राहिली. मग आमची तर इथं कम चढून राहिली. आई मला माहिती आहे काय राजेश सोबत लग्न करायचं आहे. करून देता काय तुम्ही? तू म्हण बाबाले आता राजेश सोबत लग्न करून द्या मला तिचं म्हणा. राजेश कोणता राजेश होय आता? ह्याच का सरला बाईचा? हाव तोच होय. त्याच्यासोबत करून द्या माझे लग्न आता. मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे आता. अहो तर त्याचं लग्न झालं आहे ना बाई. हा नसतं झालं तर आम्ही म्हटलंही असतं. तू सांग कोणा नाकाने म्हणू आम्ही त्याच्या मायबापाला म्हणू का त्याले म्हणू? कोणाले म्हणू? तू सोडून दे तो रस्ता. दुसरा पोरगा पाहू आपण चांगला, त्याच्यासोबत करून देऊ. आता त्यासाठी स्थळ आलं चांगल्या घरचं मस्त पोरगा आहे. हा त्यासारखं पोरगा आहे. आणि काय म्हणते तर तू याले सैले घेऊन बसली आहे. त्याला काय म्हणते बायको आहे, लेकरू होईन आता. आणि त्याच्या मागं कायलाच लागतं. पण तू नाही होत तुमच्याकडून ना. मी पाहतो मग बरोबर. मी बरोबर करतो जे करायचं आहे ते. काय करू बाई या पोरीचं? हा हिच्या बरोबर तर आपल्याकडून लागलं नाही होऊन राहिलं. आता ये म्हणते का जबरदस्ती करून देतो. पोरगी म्हणते मी करतच नाही. आता काय करावं गड्या यायचं? जाऊ दे पहिलं काय करायचं आहे तर. अजून 2-3 दिवस थांबा लागत होतो मोहिनी. अजून बरं वाटलं असतं आम्हाला. आली तर किती मस्त गमला. आता 2 दिवस राहिली इनमेन चालली. आता हे अशी येतं ना तू तर 4-8 दिवसासाठी तरी येत जाय. एवढं काय माहिती जावं का तुला असेच म्हणते काय राहून राहिली म्हणून? राहू नको का काही नाही, लवकर ये वापस असं म्हणते काय? हा ना राहिल्यासारखी वाटलं नाही. मस्त 2-4 दिवस राहिली असती. आता कुठं फिरायला गेलो असतो. आता म्हटलं जाऊ म्हटलं कुठं ना कुठं. तर तू तर काही मिस नाही बाबा. शेगावला गेलो असतो ना. थांब ना 2 दिवस अजून. आई ताई थांबली असती मी आता. पण काय करू माझ्या घरी अकातच पडला आहे. कारण वैशाली ताईला जाणार आहे तर त्याच्या आईच्या घरी. हा ताईला मी पहिले थात चालल्या होत्या बरं. पण मी ताईला म्हणतातच म्हटलं मी जातो म्हटलं माझ्या बहिणीच्या घरी आणि बात येतो म्हटलं ताई 2 दिवसात. तर त्या मानल्या म्हटलं हो म्हटलं ताईला, नाही म्हटलं नाही. मग ताईला जा लागते ना. मग तुम्ही सांगा आता जर मी गेली नाही तर त्या मला अशानं हे करत जाईन काय? मग म्हणून नाही तू म्हणून आपल्याच मनाची करता म्हणून बाहेर गेली म्हणजे असं होईन ना. कारण एक गेली ना ती एक आमच्या घरी पाहिजेच म्हटलं बरोबर. काऊन तुझी सासू तर काम करायला चुकती आहे. मग वजर काही म्हातारी तुळी झाली. माझ्यापेक्षा तर लहान आहे तुझी सासू. मग तरी काय म्हणते तर काम नाही करत काय? काम काय काम आई तुम्हाला काय सांगू आता. काम तर काम सोडा. इच्छा पडा तिथं नाही ठेवत म्हटलं. काय इच्छा ताट उचलून तिथं नाही ठेवत. सगळं आपल्याला हाती हाती द्यावं लागते. अन त्याच्यानंतरही आपल्याला बोलते म्हटलं अजून बोलायला तयारच आहे. बोलायच्या वेळेस काही दाखवायच्या वेळेस जास्तीचं काम आपल्याला तेव्हा त्याचे हात नाही दुखत, पाय नाही दुखत. पण जेव्हा आता काही काम आहे रे बा तेव्हाच दुखते म्हटलं. मग
एवढी काय हे आहे का माझी सासू? काय हुशार आहे म्हटलं, काम नाही करत काहीच. अशी आहे का हो बिचारे. जाऊ दे, असते कोणाकोणाची कशी कोणाची कशी, सगळेला काही सारख्याच भेटते काय. नाही बा ताई, सासूच्या बाबतीत तर त्या काढलं नशीब एक नंबर. मस्त, खरंच खरोखर आहे आई, तुम्ही खूप चांगले आहे. पण माझ्या ताईला असं समजून घेत जा, नेहमी समजून तर घेता, आता इथून इकडेही समजून घेत जा. कशी बिचारी करते सगळ्यासाठी ते. मग नाही तर काय व, दिवसभर करताले करतीच राहते, जराशी आराम नाही का काही नाही. मग तिचं आता आपण नाही समजून घेत दुःख तर कोण समजून घेईल. हा ना, बरोबर आहे ना. चल मग येतो मी ताई, काय जातो म्हटलं मी, ऑटो गिटो पाहतो पहिले डेपोपर्यंत, आणि तिथून मग डेपोत जाऊन गाडी भेटली तर तिथून चालली जातो मग गावाकडे. बरं बरं ठीक आहे, चाल ना, तुला तिथपर्यंत सोडून देतो ना ऑटोपर्यंत. चाल, सोडून देतो म्हणतात मग. पिऊ कुठे गेली हो? पिऊ तर आहेच नाही. जराशी काय म्हणते, बसत नाही घरात, निरी खेळतच राहते काय बाहेर? हो, खेळू द्या लागते थोडा वेळ. चल मी येतो त्यासोबत. हा चल. कोण ते काय म्हणते ऑटोवाला? जात नाही म्हणते का डेपोपर्यंत? अहो ते आहेच तर नाही कोणी त्याच्यात, तर काय बोलन कोणी, तो आल्यावर माहित पडते. आला वाटते ऑटोवाला आता. भाऊ डेपोपर्यंत जाता काय? डेपोपर्यंत सोडून द्या लागते. किती सवारी आहे बाई? एकच आहे काय? एक सवारीसाठी जायला नाही पुरत ना मला तिकडे. आता एकच आहे तर एकच म्हणून कोणी का 2-4 आणून घेऊ आता? त्याचे पैसे देऊन देऊ काय मीच? बरं बसा, देऊन द्याचा 50 रुपये डेपो पर्यंत जायचे. 50? 10 रुपये घेते भाऊ, काही बी बोलता काय? 50 रुपये घेते काय कोणी? 10 जाऊ द्या भाऊ, आणि 50 जाऊ द्या, 20 रुपये देईन मी. 20 रुपयात नेऊन देत असाल तर नेऊन द्या मला डेपोपर्यंत. बरं बसा, चालता चालता सवारी घेतो मग, जेवढ्या भेटल्या तेवढ्या. हा ठीक आहे, बसतो. ताई जाय मग घरी आता. काय आता जातो मी, ऑटो तर भेटूनच गेला, गाडी भेटते डेपोवर गेलो म्हणजे, गाडीत बसतो ना घरी जातो. मग तुला फोनच करतो लागन तर पोहोचली म्हणजे. जाय तू आता घरी, देऊन देते बॅग माझ्याजवळ. हो हो, हे घे मग बॅग. काय मग घे जो काळजी, हा स्वतःची पोरीची सगळीची काळजी घे मग ताई. बाई सोड, तू स्वतः काळजी घे आता. हा, मला तर असं दिसून राहिलं का जवायला काही तुझी काळजी आहे नाही म्हणून, तर नाही तर आतापर्यंत ते स्वतः आले असते म्हटलं तुला घ्यायला. मग असं नाही पाहिजे एवढा भार का. नाही तू याच मनानं नसन तसं, असं नाही पाहिजे. बापा दिवसातून किती डाव झाडतो वैशाली? एवढा डाव नाही झाडाव ना, झालं 2-3 वेळा. नीरा काय दिवस भर रातभर काही घरात झाडत बसा लागते काय? आता बाई कोण झाडते 2-4 वेळा? हे आता दुसऱ्यांदाच तर होय. सकाळी झाडलं एकदा आणि आता झाडून राहिली एकदा. एवढ्या वेळा कोण झाडलं घर? मी एकटी काय काय करणार आहे घरात? 2-2, 4-4 वेळा घरात झाडत बसून काय? नाही झाडलं नाही काय? ठीक आहे मग झाडून टाक. मला असं वाटलं झाडलं असं बा. मी काय म्हणतो, हे कधी येते? मोहिनी कधी येते? हा, मोहिनी आली असती जराशी मी गेली असते आता गावाले. आता बाई तुम्ही कोण्या गावाला जाता आता? कुठं चालल्या तुम्ही फिरायला? मी कुठं जाईन व, मी छायाच्या घरी जातो म्हटलं जराशी. आता लय दिवस झाले तिची माझी भेट नाही झाली, येतो म्हटलं जाऊन जराशी तिच्या घरी, तेवढंच आपलं मनाला समाधान. हा बरोबर आहे ना आता बाई, जाता लागतेच, जा ना मग, जाऊन या. हाय ना मी घरी, नाही काय? मी असल्यावर मग काय चिंता आहे तुम्हाला? नाही, एकाला एक सोबती पाहिजे बापा, दोघी जणी घरी. मी एकटी तिकडे जाईन, तू इकडे राहशील, कसं होईल मग एकटी कोण? करतो आता बाई मी, जसं झालं तसं बरोबर करतो टायमापर्यंत. तुम्हाला जायचं असेल ना, चालल्या जा तुम्ही. एवढा काही मन ठेवू नका म्हटलं जासाठी. हो जातो ना, लय दिवस झाले आता. पाहिजे नाही आली किती दिवसाची, अन मी नाही गेली, मी तर गेलीच नाही म्हणा किती दिवसापासून. आता जाऊन पाहतो, तिच्या काय म्हणते सासूचे सांगत राहते ते घराने, माहीत पडते आता तशीच वागते काय तर ते. बरं ठीक आहे ना, जाऊन पहा मग तुम्ही. मी एवढं झाडतो आणि मग दिवे गिवे लावतो. वैशाली ताई आली मी, पहा तुम्हाला म्हटलं ना 2 दिवसात येतो म्हटलं. आली का नाही बा 2 दिवसातच? राहा लागत होतं अजून 1-2 दिवस. मी का तुला असं म्हटलं काय एवढ्या अर्जंट येच म्हणून आताच? राय तर म्हटलं पाहिजे तिले कोण, राय म्हणून तर राहीन ते, नाही तर कशी राहीन? आता बाई तुमच्यावानी काही हलकटच नाही की जगात लोक लय चांगले आहे म्हटलं. तसंही माझ्या बहिणीच्या घरचे कणी लोक एवढे चांगले आहे, कारण मी पाहान ना म्हटलं तर तुमचे डोळे उघडेचे उघडेच राहून जाईन म्हटलं. हा, मला राय करे म्हटलं. मी या वैशाली ताईच्या आहे ना आली, नाही तर मी तर 8-15 दिवस आलीच नसते तिथून. एवढं गमते मला माझ्या बहिणीच्या घरी. माझ्या बहिणीची सासू तर अशी आहे का माझ्या आईपेक्षाही चांगली आहे. मला माझ्या आईच्या इथं नाही राहावं वाटत, पण माझ्या बहिणीच्या इथं राहावं वाटतं म्हटलं तिच्या सासूच्या आहे ना. हा, एवढी हे करते आपल्याला. काय काय केलं मग, काय काय खाल्लं मग? काय पाहा लागते वैशाली ताई, सगळंच काही. माझ्या मनात जे जी इच्छा होती ना ते सगळं करून चाललं माझ्या बहिणीनं मला. हा, आणि सोबतही दिलं काही काही वस्तू. म्हणे खात जा जो म्हणे थोडं थोडं म्हणे. हो खाना आतापासून, आणि पकून जा. मग काय म्हणते तर लेकरायला तर तकलीफ होईल मग. ते नाही समजत काही एवढ्याला खात नसते म्हणून, जरासं कमी खा लागते. बरं जा ना आता, बॅग ठेवून दे ना आता अंदर. बॅग एक ठेव, हातपाय धुई, आराम कर जरा. बर चहा घे पेता काय, देऊ काय चहा करून? हो दे ना तिले चहा करून. येईन वय तू इथे. हा आली तर जसं भल्लेच उपकार केले तिनं तू यावर. चहा करून देऊ काय? फालतूशी हे नको लावून घेऊ तोंडाशी. हा मी परकी होय वैशाली ताई, मला कायले देता काही करून? माझ्यासाठी नका देऊ, आता बाईसाठी द्या करून लागन तर. त्याला पाहिजे असं काही तर. वैशाली ताई राजेशजी घरी आहे का? घरी आहे का गेले ऑफिसले, ड्युटीवर गेले काय? हा ड्युटीवर गेले ते सकाळी. सकाळी म्हणे मला डब्बा करून द्या म्हणे वहिनी.
मग मी डब्बा करून दिला त्याइले. बस आणि थोडंसं जेवून घेतलं. जेवलं आणि चालले गेले. आता म्हणे मी येतो म्हणे 5-6 वाजता. आता येईनच. आता असे येण्याचं समते. चला मग मी बॅग नेऊन ठेवतो ना अंदर आता. आहे का नाही? लागतं बा आता कामाले. आता घरी आलं तर आता कामं सुचतेच. तिथं मला 2-3 दिवस काम नाही करायला लागलं अजिबात काहीच. आता ते कसं आहे बाई, बहिणीचं जरी घर होय पण ते माहेर सारखंच झालं तुले. असं आहे. हे किती झालं तर सासरच होई, तर करावंच लागते जे करायचं आहे ते. हो ना, कामाला कोण मागं पुढं पाहिजे वैशाली ताई. पण आता होत नाही ना आपल्याकडून, म्हणून आता कसं करावं काही समजत नाही मला तर. काहीच नाही करायला लागत. बरोबर होते जे होते ते. तू काही टेन्शन घेऊ नको आता जास्तीचं. जाय आता जराभर घंटाभर आराम कर आणि मग चहा देतो तुला करून. जाय, थकली असं आता प्रवासानं पहिलेच. वैशाली ताई, तिथं माझी बहीण आणि इथं तुम्ही. खरंच माझी किती काळजी घेता हो तुम्ही. हा, असं वाटतं मला का तुम्ही माझी बहीणच आहे काय? बहीण नाही तर कोण होय मग मी तुई? ऐकून दाखवलं कण ते अंतर मला शेवटी. जाऊ जाऊ समजली कनी. हा, मग आता बहीण म्हणतं आणि बहिणीसारखं करूही देत नाही मला. बरं बरं वैशाली ताई, चुकलं माय. आता नाही म्हणणार मी असं. हा, चला मग आता तुम्ही चला माझ्यासोबत. मी काय काय आणलं दाखवतो तुम्हाला. चल ना. बरं ठीक आहे ना, चल ना. चला मग माझी बहीण भाऊ. आता पहा, आता एवढंच आजच्या व्हिडिओत. आता बाकीचं पाहू उद्याच्या व्हिडिओत. तरी पण आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि साक्षीताई अमोल पंधराम यांची लग्नाचा वाढदिवस अॅनिव्हर्सरी असल्याबद्दल त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मोहिनीकडून आणि मोहिनीच्या पूर्ण टीमकडून त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई. भेटू मग आता आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपले व्हिडिओ पहा. शांताबाईचे पण विदर्भाची चुकली पहा आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. ठीक आहे, मग भेटू उद्याच्या भागात.